सो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी ब्रांच चेंज कशी करायची हे सांगणार आहे। म्हणजे भरपूर मुलांनी मला क्वेश्चन विचारले की सर फर्स्ट इयर झालेलं आहे पण आम्हाला हवी ती ब्रांच 12वी नंतर भेटली नव्हती, आता फर्स्ट इयर आम्ही झालंय, सो आम्हाला आता ब्रांच चेंज करायची काय प्रोसेस आहे। सो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी 100 डाउट्स घेतले होते, एक्झामचे रिलेटेड 100 डाउट्स आपण क्लिअर केले होते, त्याच्यानंतर कॉलेज कसं चेंज करायचं फर्स्ट इयर सेकंड इयर नंतर त्या रिलेटेड पण व्हिडिओ दिला होता। सो या व्हिडिओसाठी आता ब्रांचेस रिलेटेड भरपूर सारे कमेंट आलेले आहेत, ते आपण क्लिअर करू। बघा मित्रांनो, पहिलं सोपी प्रोसेस आहे, एकदम तुम्हाला एक्सप्लेन करतो, समजून घ्या। व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करत जा। यस, सो पहिलं आहे रिझल्ट लागल्यानंतर ही प्रोसेस सुरू होते की रिझल्टच्या आधी। ऑब्विसली आता फर्स्ट इयर झालं आहे, सो साधारणतः 1 किंवा 5 जुलैपासून कॉलेज सुरू होईल। कॉलेज सुरू झाल्यानंतर रिझल्ट जर लागेल 15-20 जुलैला, मग तोवर वेट करायचं की आधीच प्रोसेस करायची। सो मित्रांनो, दोन्ही प्रकारे होऊ शकतं। मी तर सांगेल आधीच बिफोर स्टार्ट करा। म्हणजे समजा उदाहरणार्थ 1 जुलैला कॉलेज सुरू झालं ना, आपण समजा आता आहोत आपण समजा सिव्हिलला आणि आपल्याला जायचं समजा ENTC ला। सो ENTCच्या वर्गात जाऊन बसायला सुरुवात करा किंवा ENTCच्या HODना भेटून घ्या, तुमच्या सिव्हिलच्या HODना भेटून घ्या, ते सांगतील पण मला परमिशन देणार नाही कारण ब्रांच चेंज होतं, त्यांचं ऍडमिशन कमी होते। पण ठीक आहे, ते तुमच्यावर आहे कसं त्यांना पटवायचं। ENTCच्या HODना भेटलं, त्यांना भेटा, त्यांना सांगा की सर मला ब्रांच चेंज करायची, मी तुमच्या ENTCच्या सेकंड इयरच्या वर्गात बसू का? मग ते म्हटले ठीक आहे आत्तापासून बस, ओके असतं। शेवटी ते सीटवर अवेलेबल असतं, किती सीट अवेलेबल आहे त्याच्यावर डिपेंड असतं, किती मुलं YD होणार आहे, कारण रिझल्ट लागायचं बाकी ना। ओके, पण प्रोसेस पहिल्यापासून करा। काही कॉलेज आधीच अलाउड करतं कारण त्यांच्याकडे ऑलरेडी सीट कमी असतं, सो अलाउड करतं। काही कॉलेज म्हणतं रिझल्ट लागल्यानंतर बघू, पण मी सांगेल तुम्ही आत्तापासूनच रिझल्ट, कॉलेज सुरू झाल्यावर रिझल्ट लागण्याची वाट नका बघू, कॉलेज सुरू झाल्यापासूनच कामाला सुरुवात करून द्या। प्रिन्सिपलला भेटा, HODला भेटा, फर्स्ट इयरचे जे डीन असतात किंवा डिपार्टमेंटचे डीन असतात, HODs असतात, त्यांना भेटा, सांगायला सुरुवात करा, ओळखीचा काम करायला सुरुवात करा। ओके, हे क्लिअर झालं कधी सुरू करायचं। नंतर सेकंड, आता याच्यासाठी मॅन्डेटरी आहे का की ऑल क्लिअरच पाहिजे किंवा AT-KTच पाहिजे? यस, सो मित्रांनो, असं काही मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही ऑल क्लिअरच पाहिजे, 1 बॅक 2 बॅक काही असला रिझल्ट तरी युनिव्हर्सिटीत असं काही रूल नाहीये। कारण मला आठवतं माझ्या एका मित्राने ब्रांच चेंज केली होती, त्यांना पण 1-2 KT होत्या तरी अलाउड केलं होतं। ओके, सो इट इज नॉट मॅन्डेटरी, KT असेल तरी ब्रांच चेंज करू शकता, ऑल क्लिअर असेल तर ऑब्विसली तुम्ही करू शकता। येस, आता याच्यात गंमत काय की एकदा ठीक आहे आपल्याला कळालं कधी अप्लाय करायचंय आणि कोण अप्लाय करू शकतं एवढं कळालं। आता नेक्स्ट, युनिव्हर्सिटीचा काही स्पेशल फॉर्म भरावा लागतो का? तर असं काही स्पेशल फॉर्म नाहीये, कॉलेजेस त्यांचा फॉर्म भरून घेतं। ओके, त्या फॉर्मवर आपण आपलं डिटेल टाकून द्यायची की आपल्याला कुठली ब्रांच होती, कुठली ब्रांच जायची, आपला रिझल्ट काय येईल वगैरे किंवा काय आला। सिंपलची प्रोसेस आहे, त्याला काही फीज वगैरे असते का? नाही, त्याला काही फीज नसते, इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट। येस, नेक्स्ट, मग आता एकदा तुम्ही फॉर्म भरले की जेव्हा रिझल्ट लागतो, रिझल्ट लागल्यानंतर ओके, फॉर्म भरल्यानंतर आता कॉलेजला समजा आपल्याला धरायचंय सिव्हिल मधून जायचंय। येस, सिव्हिलला कोणी मेकॅनिकलला आहे, ओके, आणि त्याला जायचंय समजा ENTC ला जायचंय, एखाद्याला मेकॅनिकल मधून जायचंय समजा ECE ला जायचंय। मग आता काय होईल, समजा ENTC मध्ये होतं समजा किती 60चं सीट आहे, बरोबर, 60चे सीट आहे, पण त्यांचे गेले 10 पोरं YD होऊन गेले, 10 YD होऊन गेले, म्हणजे किती झाले, 60चं सीट होतं, आता राहिले फक्त 50 पोरं, म्हणजे किती सीट जाग्या, 10 रिकाम्या झाल्या, बरोबर। पण 10 मध्ये 8 सीट ज्या असतील त्या कशाने भरायच्या, त्यांना DSY डायरेक्ट सेकंड इयरने युनिव्हर्सिटी रूल नुसार, म्हणजे आपल्याला किती सीट आहे, फक्त 2च सीट मध्ये ब्रांच चेंज वाल्यांना चान्स भेटणार आहे, बरोबर। यस, मग आता याच्यात काय राहील, या 2 सीट मध्ये मग शेवटी आपल्या मेरिट लिस्ट नुसारच कॉलेज घेणार, कुणालाही कसं अलाउड करेल। समजा 2च सीट आहे पण अप्लाय केलंय समजा 15 पोरांनी अप्लाय केलंय की आम्हाला ही ब्रांच ENTC लाच जायचंय, मग कॉलेज कुणालाही कसं देईल? मग ऑब्विसली तिथे पहिल्यांदा काय चेक करणार, AT-KT वाले कट करा, ऑल क्लिअर वाले कट करा, फर्स्ट क्लास वाले कट करा, एकदम जे डिस्टिंक्शन मध्ये आधी त्यांना देऊ, असं वरून खालीपर्यंत क्रायटेरिया येईल ना। मग त्यानुसार अवेलेबिलिटी ऑन सीट किती अवेलेबल याच्यानुसार मी 2 सांगितलं। जर तिथे 20 सीट असले, कॉलेज ऍडमिशन 20 सीट असले तर कॉलेज AT-KT वाल्याला पण देऊन देईल। ओके, कळालं आहे? सो ही प्रोसेस आहे, इट इज डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी ऑफ सीट, नथिंग मोर। आणि नंतर तेच एक्सप्लेन केले ब्रांच वाईज सीट, यानुसार ही सगळी प्रोसेस चालते। सो एकदम सिंपलची प्रोसेस आहे। आता कॉलेज सुरू झाल्यावर लगेच चौकशी लगेच लागला तर त्या ब्रांच मध्ये जाऊन बसा जिथे आपल्याला आता सेकंड इयरला जायचंय, ओके, आणि कंटिन्यू करा। त्याच्यानंतर
प्रोसेस आहे ती फॉर्म वगैरे भरून प्रोसेस करून द्यायची, आपले मार्क बघायचे किती येतात काय, त्यानुसार आपल्याला ब्रांचमध्ये सीट अवेलेबल असेल तर आपल्याला ऍडमिशन होऊन जातं. सो इट इज नॉट डिफिकल्ट, काही अशी खूप अवघड प्रोसेस नाही, इट इज इझी प्रोसेस. पण माझा सल्ला घ्याल तर मी सांगेल ब्रांच वगैरे काही नसतं. जसं मी काल सांगितलं होतं कॉलेज काही नसतं, तुमच्यावर आहे. तसंच आहे, ब्रांच काही नसते, ऑल ब्रांच आर सेम. कुठल्याही ब्रांचमध्ये जा, टॉप करा, पहिल्या 5 मध्ये या, कॉलेजमध्ये पहिल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्ह राहा, कॉलेजमध्ये टॉपर बना, कुठल्याही ब्रांचमध्ये राहा, सिव्हिलमध्ये राहा नाही तर मेकॅनिकलमध्ये राहा, तरी तुम्हाला बेस्ट लेवलचा जॉब भेटतो, बेस्ट करिअर होतं. ब्रांच इज नथिंग दॅट मच डिफिकल्ट और नथिंग दॅट मच डिफरंट. ओके, सो काही एवढा अवघड नाही की ब्रांच चेंज झालीच पाहिजे. सो डिपेंड्स ऑन इट. ठीक आहे, बाकी हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता ह्या जून मध्ये आत्तापासून अभ्यासाला लागा, वेळ वाया घालू नका. जर आपल्याला मागे ज्या चुका झाल्या त्या झाल्या, पण आपल्याला आता जर कॉलेजमध्ये टॉप करायचं, पहिलं यायचंय, कमी मार्क पडले होते, स्कोरिंग करायचं, ऑल क्लिअर व्हायचंय, तर आत्ताच आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशनवरचे तुमचे सबस्क्रिप्शन घेऊन कामाला लागून जा. तुम्हाला काही डाऊट असेल सबस्क्रिप्शन विषयी वगैरे, कुठे भेटतील वगैरे, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली हेल्पलाईन नंबर आहे. सो आमच्याकडे काय आहे, डायरेक्ट रेकॉर्डेड लेक्चर आहे, तेही मराठी हिंदीमध्ये, एकदम बेस्ट सोप्या लेवलने. जे येतं तेच दिले, जे येत नाही ते काढून टाकले. जे फिक्स येणारे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून देईल तेवढंच आम्ही दिले. व्हिडिओ लेक्चर, त्याच्याच नोट्स, त्याचे सॉल्व पेपर पॅटर्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन, एवढं स्टडी करायला लागतं. एवढं भेटलं म्हणजे माणूस स्टॉप करतो कॉलेजमध्ये. तेवढ्याच गोष्टी दिल्या, बाकी अनवॉन्टेड काढलाय आणि एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये. सो नक्की सबस्क्रिप्शनवरनं अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून जेव्हा कॉलेज सुरू झाल्यानंतर मुलं अभ्यासाला लागतील, कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात होईल, तेव्हा तुमचे 2-2, 3-3 मिनिट झालेले असतील आणि तुम्हाला कुणाची गरजच नाही. त्याच्यावर जे शिक्षक आहेत तेच तुम्हाला इतकं बेस्ट शिकवता की तुम्ही टॉप करून टाकता. येस, सो पर्पल ॲट सोबत अभ्यास करा आणि टॉपर बना. अजून काय डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा, आम्ही आहोत. थँक्यू.